राज्यात 2चे 4 पक्ष झाल्याने 2 चिन्हांची भर पडली। त्यामुळे नव्या 2 पक्षांना मिळालेली 2 नवी चिन्ह त्यांच्या फायद्याची ठरतील का, की ज्यांच्याकडे जुनी चिन्ह आहे त्यांचा फायदा होईल? यावरून राजकीय नेत्यांनी वेगवेगळे दावे केलेत। आपण पाहणार आहोत नेमकी राजकीय चिन्ह आहेत काय। ही चांगली चिन्ह नव्हे, ही चांगली चिन्ह नव्हे, ही चांगली चिन्ह नव्हे। राज ठाकरेंनी राजकीय पक्षांना मिळालेल्या नव्या चिन्हांवरून ही मिश्किल प्रतिक्रिया दिली। तर शरद पवारांचे जुने सहकारी छगन भुजबळ यांनी घड्याळ आणि शरद पवार हे समीकरण मतदारांच्या मनात फिट बसल्याचं सांगितलं। अगदी खेड्यापाड्यामध्ये आणि ज्यांच्या मनामध्ये घड्याळ एकदम फिट बसलेला आहे ते अशा अनेक 5-10% तरी ही मतं जी आहे त्यांना काही जरी वाटलं, म्हणजे अगदी जे त्यांना वाटलं पवार साहेबांना मतं द्या, तरी सुद्धा ती जी आहे ती मतं घड्याळाला येतील। राज्यात मागील 2 वर्षात प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या। शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह मिळालं, तर राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवारांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं। मात्र तब्बल 5 दशकांपासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण फिट झालंय। परिणामी प्रत्येक मतदारापर्यंत मशाल चिन्ह पोहोचवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर निर्माण झालंय। तर मागील 25 वर्षांपासून शरद पवार आणि घड्याळ हे चिन्ह राज्याच्या परिचयाचं झालंय। पण आता घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळाल्यामुळे नव्या चिन्हाची तुतारी फुंकण्याचं अवघड काम शरद पवारांच्या पक्षाला करावं लागणार आहे। त्यावरून भाजपनं दोन्ही पक्षांना चांगलाच टोला लगावला। त्यांनी आता तुतारी प्राणपणाने फुंकावी, महाराष्ट्रामध्ये जाऊन ती घेऊन फिरावी, एवढेच आमच्या त्यांना सदिच्छा आहेत। पण मी पुन्हा सांगेल की यावेळेला पवारसाहेब असतील, राष्ट्रवादी असेल त्यांची, किंवा उद्धवजींची शिवसेना असेल, त्यांची मशालही काही पेटणार नाही आणि तुतारीतून मला वाटतं आवाज निघणार नाही, अशी अवस्था त्यांची या ठिकाणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आज अजित पवारच्या नेतृत्वामध्ये रोज पक्षप्रवेश होतो आहे, रोज पक्षप्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहे। रोज तुतारी असलेली राष्ट्रवादी ही संपत चालली आहे। जुन्या पक्षांना मिळालेली नवी चिन्ह फायद्याची ठरतील अशी सध्या तरी चिन्ह दिसत नाहीयेत। जुनी चिन्ह असणाऱ्यांकडे नक्कीच ॲडव्हान्टेज आहे। त्यामुळे मशाल आणि तुतारी मिळालेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार असल्याची चिन्ह दिसतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।